विश्वातील मानवाचे मंगल साधाया, या विश्वातील मानवाचे मंगल साधाया, मार्ग बुद्धाचा अनुसरा रे. बुद्धाचा धम्म साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आम्ही दोघे भाऊ आहोत. आमचे पाठवून झाले. पाठीमध्ये दोघे भावाचा थोडा वाद झाला. एकमेकाबद्दल आमचे मन करुषित झाले. पण काही का असेना मी नागपूर असतो. 4 वर्ष झाले गावाकडे गेलो नाही. जातो म्हणलं गावाकडे जातो, शेती बघतो आणि 4 वर्षानंतर मी माझ्या भावाची माफी मागेन आणि मी माझ्या भावाला जाहीर करेन. हालचाल विसरेल, माझ्या घराकडे येईल आणि म्हणून जातो आहे. बाळतांना ठेवली आले घरी, बाळतांना ठेवली आले घरी, चेरणी त्या बाबारी ताशी तिफन घालते, ताशी तिफन घालते, घरी पाळणा हालते. आले घरी तेरणी त्या बाबरी, आले घरी तेरणी त्या बाबरी, ताशी तिफन झालते, घरी पाळणा हालते. आलो भाऊ, शेतावर आलो. भाऊ दिसते 4 वर्षानंतर माझा भाऊ भेटला. किती आनंद वाटते माणसाला. कारण कोणी म्हणतात सख्खे भाऊ पक्के वगैरे, सख्खे भाऊ पक्के वगैरे म्हणतात. पण मला ह्या गोष्ट मान्य नाही. झालेच ते आमच्या भावाचे वादविवाद, पण शेवटी एकाच आईच्या कुशीतून आम्ही जन्म घेतलो रे. भाऊ कधी वाईट होणार नाही. कारण नाही बोलत असेल भाऊ तरी पण समजा माझ्या अंगावर कोणी हात उचलला ना तर भाऊ भाऊ एवढं मात्र नक्की. जातो माझ्या भावाला भेटतो, जयबी घेतो, मग आपल्या वावरात जातो. वावर पाहतो नागपूरला जाईल. अरे भाऊ जय. अरे 4 वर्षानंतर आपल्या भेटी गाठी झाल्या का? तुझी मला खूप आठवण येते का नागपुरामध्ये असतो. हो मोठा भाऊ. आता आलो वावरामध्ये, म्हणलं भावासोबत भेटी होते आणि आपलं गाव विकावणं काय होते आणि या धुरण आपल्या वावरामध्ये होते. हा आमची आदरणीय प्रकाश भाऊ गणेश यांच्याकडून 50 रुपयाचं दान मिळालं. मंडळ आभारी, क्रांतिकारी जय.
आता भाऊ आता वावराला जमीन घेतलो या धुऱ्यानं आता वावरात जातो नाही नाही या धुऱ्यानं वावरात नाही जात. हो नाही, हा धुरा माझा आहे. अरे नाही भाऊ हा धुरा माझा माझा आहे भाऊ. अरे धुरा माझ्या का आला अरे माझ्या काळाला आहे. अरे जेव्हा पटवाड्यानं मोजणी करून दिली तेव्हा धुरा हा माझ्या काळाला अरे माझ्याकडे काय झालं? अरे 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 वावर पळे आणि धुऱ्यासाठी लढे हे अशी गंमत हे माझ्या ते तुझो बिनका महाचा वचो हे माझ्या ते तुझो बिनका महाचा वचो त्यारे जाग अशी हे माझ्या ते तुझो हे माझं ते तुझं बिनका माझा वचो हे माझं ते तुझं बिनका माझा वचो त्यारे जाग अशी जनकल्याणाप्रती अशी करुण कृती जनकल्याणाप्रती अशी करुण कृती चंद्रनाथ माझी जवाबी अशी करुण कृती अशी करुण कृती चंद्रल्याणाप्रती चंद्रनाथ माझी जवाबी मार्ग बुद्धाचा अनुसरा प्रत्याशील करुणा दयाल सदाचाराचे सद्गुणयात तुम्ही कसे करण्याआधी हे सर्व तुझ करारे या विश्वातील मानवाचे मंगल साधाया या विश्वातील मानवाचे मार्ग बुद्धाचा अनुसरा भावानं धुऱ्यावरून माझ्या शेतामध्ये जाऊन आलेला किती पाहुणा म्हणाव भाऊ मोठा भाऊ भावासारखा असतो ते राग त्याचा शांत होईल त्याचा राग शांत झाल्याशिवाय मी माझ्या गावाला परत जाणार नाही अरे अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत धान्य घेऊन गेली सोबत बाटल आणली नाही भावाच्या शेतामध्ये विहीर आहे भावाच्या शेतावर जाईल
विहिरीतून बाटलीभर पाणी काढीन, 2 घूट मी घेईन, 2 घूट माझ्या भावाला पाजीन आणि नंतर माझ्या भावासोबत 2 गोष्टी गुजगुज करीन आणि नंतर आपल्या गावाला निघून जाईल. दिवस पेरणीचे आले गाले, दिवस पेरणीचे आले गाले, वावरात तिफान आले. दिवस पेरणीचे आले गाले, वावरात तिफान आले. दिवस पेरणीचे आले गाले, वावरात तिफान आले. विचारधारेचा माणूस आहे का? मला पाणी प्यायला कधीच मनाई करणार नाही का? कारण की तथागत भगवान गौतम बुद्धाने सुद्धा पाण्यासाठी आपला गृहत्याग केला. तथागत भगवान गौतम बुद्धाने पाण्यासाठी आपला गृहत्याग केला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा पाण्यासाठी आपला गृहत्याग केला. ह्या रंजल्या गांधल्या समाजाला पाणी पाजण्यासाठी. बाबासाहेबांनी सुद्धा पाण्यासाठी सत्याग्रह केला. पाणी आमच्या जीवनात महत्वाचं आहे आणि म्हणून ह्या साऱ्या गोष्टी माझ्या भावाला जर माहित असतील ना, मला कधीच पाण्यासाठी मनाई करणार नाही. जातो पाणी पितो, मी पितो, माझ्या भावालाही पाहतो. भाऊ तू तर त्या धुरावर होता का? हो त्या धुरावर होतो, ह्या धुरावर होता. आला सर हो तू वावरातल्या शेतामध्ये लई कष्ट करते आहे ना? कष्ट करायला गेल्याशिवाय खायला भेटेल का? हो तुम्ही कष्ट करता म्हणून आम्हाला नागपुराला खायला भेटते का? असं नाही भेटत. हा आता आमचं कसं, आम्ही बिस्लरीनं पाणी पिणारे माणसं घडी घडी पाणी पितो. हा. आज भाऊ काय झालं, घरून निघलो ना आता तुझ्या भावसीने मला बाटलीच नाही दिली पाण्याची. असा अरे बाप पाणीच नाही आणलं. आता तुझ्या वावरात विहीर आहे म्हणलो, माझ्या वावरातलं विहिरीचं पाणी काढतो आणि तुझे पासून मी पितो. हा तुझ्या विहिरीचं पाणी काढतो आणि पितो. त्याचं नाही, नाही माझ्या विहिरीचं पाणी प्यायचं नाही. अरे हे पाणी निसर्ग निर्मित आहे भाऊ. अरे या पाण्यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. पाण्यासाठी महात्मा फुलेंनी आपला गृहत्याग केला. अरे पाण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धाने घर सोडलं. अरे पाण्यासाठी असं म्हणायला नको करू रे. अरे 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 सांगा कसं म्हणावं? भावाला एवढा क्रोध, 2 गोष्टीचा वाद होते संसारामध्ये, पण भावाला एवढा क्रोध. पण काही काशीना पण भावाला समजून सांगतो, क्रोधावर मात करा, क्रोधावर मात करा, वैराग्य विसरा. क्रोधावर मात करा, वैराग्य विसरा. व्यसमत सर जननी क्रोधावर मात करा, वैराग्य विसरा. क्रोधावर मात करा, वैराग्य विसरा. व्यसमत सर जननी मैत्रीची भावना त्याचे पायिक बना. मैत्रीची भावना त्याचे पायिक बना. विकसित बनता ताकत मैत्रीची भावना त्याचे पायिक बना. मैत्रीची भावना त्याचे पायिक बना. विकसित बनता ताकत बुद्धाची.
या विश्वाचे मानवाचे या विश्वाचे मानवाचे मार्ग बुद्धाचा अनुसरा माझी बहिणी माझी आई सारखी आहे माझी बहिणी माझी आई सारखी आहे मी माझ्या बहिणीचा पोरासारखा हो घरी जातो याला राहू देतो बाबरात घरी जातो बहिणीसोबत हितगुज करतो माझ्या भावाच्या पोराचा लाड चुंबन करतो आणि त्याच्यानंतर एक गुण चहा घेऊन आपल्या गावाला निघून जातो मी खेड्याचा शेतकरी अरे मी खेड्याचा शेतकरी मी खेड्याचा शेतकरी या देशाचा राजा मी खेड्याचा पहिला तुतारी पहिला नंबर माझा का पहिला तुतारी पहिला नंबर माझा का पहिला तुतारी पहिला नंबर माझा का पहिला दिसते का भाऊ तुम्हाला मला भाऊ घरी आला आला काय ना आला बाबा आमचा मी गाडीने आलो ना आप पैसा घेऊन होते का दिसून आला बाबा भाऊ पुन्हा जय भीम भाऊ काय बी करतो आला घरी मला आनंद वाटला भाऊ पण एक गोष्ट आहे मला फक्त माझ्या वहिनीसोबत पोरा बारासोबत होतो अरे वहिनी तू तुझी घरी नाही गावाला गेली गावाला गेली पोरं असतील पोरही नाही आता रविवार सुट्टी आहे तर तेही गेले बहिणीसोबत यानं आणला होता हा माझ्यापेक्षा बहुत हुशार निघाला भाऊ थोडं पहा ना तेवढं गाणं होतं भाऊ हुशार निघाला बरं भाऊ मी पाहिजे माझी वहिनी गावाला गेली असेल माझे पुतणे गावाला गेले असेल तरी चालेल पण तू माझ्या रक्तात होस तुझ्या घरी येऊन चहा बनव आपण मीच मानतो तू नको मानू आता जास्त बोलू नको मीच मानतो भाऊ सांगत आहे अरे बिना साखरेचा पिऊन पाणी तसं पाणी नाही
अरे अरे वहिनी खाली तू काही काय पण मी तुझ्या घरी येईनच तुझी वहिनी खाली करून तरी सर्व कोणी तुझ्या घरी येईनच आता येतो तुझ्या घरी नाही आलो तर का करशील तू त्या मार्गाने असेल या मार्गाने यायचे नाही नाही तुझ्या अंगणातून तुझ्या घरी येतो नाही आलो तर तू का करशील पोलीस स्टेशनला रिपोर्ट करीन तुझी अरे 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 भाऊ भाऊ तुम्ही सबके भाऊ भांडता कशाला न्याय कोर्ट कचेरीत मांडता कशाला कोर्टाचे जे चढले वाट झाले मुश्किल भरण्या पोट तोच नशिबाला देऊन बसले कपाडी ठेवून हात झालं ते झालं होऊन गेलं सोडून दे भाऊवाद नाही भाऊ ऐकत नाही असो पण भावाला समजून सांगण्याच्या शेवटच्या काळात आपण प्रयत्न करतो का भावाला मला पोलीस स्टेशन धमकी उद्या जाऊन मारण्याची धमकी नाही पण सप्त हा खूप मोठा खांब असतो एखादी थापड माझ्या भावानं माझ्या गळावर मारली असती तो खांब विरून गेला असणार रे पण म्हणे पोलीस स्टेशनला अरे अरे सप्ताची तारी शस्त्रावरती भारी सप्ताची तारी शस्त्रावरती भारी खांब भरून निघतानी रे फक्त समजण्याची साध्या सोप्या भाषेमध्ये समजण्याची एक कला आहे आम्ही आता दोघं जण आमचे धम्मबंधू माझे सहगायक आहेत गोस्वामी साहेब आम्ही दोघं जण आपल्या स्कूटीने निघालो रस्त्याने नागपूरमधून नागपूर पार करताना एक बाईक मला आला ना आमच्या समोरून घेऊन गेला वास्तविक आता त्याचा सिग्नल बंद होता तरी आमच्या समोरून गेला आणि आमचा सिग्नल चालू झाला आम्ही आमची गाडी थोडी स्पीड मध्ये गेली त्याच्या गाडीला आमची गाडीची ठोस लागली चूक नव्हती तरी पण त्यांना गाडी थांबवली वे साले बुड्ढे बडे तेरे को दिखता नहीं गाडी साईड में लगा लावली गाडी साईड में म्हणे 5000 दे अरे फुटलं नाही तुटलं नाही 5000 म्हणून आणली आहे ना तो साले सुले करायला लागला बरं झालं त्या चौकामध्ये आपला हा पिवळा नदीपाचा चौक नाही का कितने खाली थे होते पुलिस ने क्या हुआ बोले साहब बोला हम कव्वाली के प्रोग्राम के लिए जा रहे हैं बोला इनका सिग्नल बंद था ये आप सामने आ गया बोला खरंच कुछ नाही आहे सिग्नल त्या पोलिसांच्या हटवलं ना तर त्याच्यानं माझ्याकडून 5000 घेतले असते आजच्या प्रोग्रामचे पैसे पुरे पण सांगतो आणि म्हणून हम इथे आहे शब्द इकडे बे पोरग येईल का इकडे ये रे पोरग धावत येईल शब्दामध्ये फक्त आपल्या वाक्य रचनेत बदल करा इकडे ये रे पोरग राम करेल बाबू इकडे ये रे धावत येईल पोरग शस्त्रावरती भारी शब्दाची सुंदरी शस्त्रावरती भारी शब्दाची सुंदरी धाव भरून निघतानी गे परवाचा रविवारला निशाण शहरला तुम्ही ओळखत असाल निशाण सुखदेवे त्याच्या गावामध्ये माझा सत्काराचा कार्यक्रम त्या निशाण शहरला ठेवला आहे त्या ठिकाणी पुरुषोत्तम खांडेकर सुद्धा येत आहेत मी निशाण शहरला गाणे पुरवतो पण प्रबोधनात निमंत्रण तुम्ही या तुमच्या स्वखर्चाने तुमचा स्वखर्च मी भरून देईन पण या नक्की वदनी माधुर्य
मार्ग बुद्धाचा अनुसरा रे. सत्यशील करुणादयाळू सदा सहराचे सद्गुण दयाळू तुम्ही जगाचा धरणारी हे अंतर्मन करा रे. या विश्वातील मानवाचे संकट साधाय या विश्वातील मानवाचे संकट साधाय मार्ग बुद्धाचा अनुसरा. ओंकाररावजी जीवनाधारित काहीतरी तुम्ही गाणं गावायला पाहिजे असं माझ्या परिणाम ज्या प्रकारे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचं काम करत आहे. गोळवा म्हणा आपला छंद नाही आहे. मी नोकरीवाला माणूस आहे, म्हणून बचपनापासून मला हा शौक आहे म्हणून कसं दूध खूप